आता सगळ्या घडामोडी सविस्तर पाहूयात। बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते जितेंद्र कपूर हे चित्रपट सृष्टीपासून लांब असले तरी सुद्धा ते त्यांच्या खासगी आयुष्याला घेऊन मात्र चर्चेमध्ये असतात। सध्या ते त्यांच्या जमिनीला घेऊन चर्चेत आहेत। अशी माहिती समोर आलेली आहे की त्यांनी नुकतीच अंधेरीमध्ये असलेली त्यांची प्रॉपर्टी विकलेली आहे। ती जमीन त्यांनी तब्बल 855 कोटींना विकली आहे। जमिनीचा व्यवहार हा मे 2025 मध्ये झालाय। त्यामुळे जितेंद्र आणि त्यांच्या कुटुंबाला कोट्यावधींचा फायदा झालाय। राहुल कुलकर्णी माझे सहकारी या संदर्भातली माहिती देत आहेत। राहुल सर, तसं तर जितेंद्र कपूर आता सध्या सोशल लाईफ मध्ये ऍक्टिव्ह नसतात, मात्र ही अतिशय मोठी बातमी आहे। कुणासोबत हा व्यवहार झालाय आणि किती कोट्यावधींचा फायदा? बघा, एनटीटी नावाची आंतरराष्ट्रीय कंपनी आहे आणि आपल्याला माहिती आहे की डेटा सिक्युरिटीच्या दृष्टीनं आपल्या राज्य सरकारांनी आणि केंद्र सरकारने सुद्धा खूप आग्रह धरला आहे की जो काही डेटा संकलित होतो आहे तो या देशामध्येच व्हावा। जसं नवी मुंबईमध्ये सर्वात मोठं डेटा सेंटर आहे, तसंच हे अंधेरीतलं हे जी जागा होती साधारणपणे 36,000 स्क्वेअर फीटची जागा आहे। तर ही जागा थोडी की नाही, तर ज्याच्यामध्ये 9 कोटी रुपयाची स्टॅम्प ड्युटी आहे, अशी मिळून 855 कोटी रुपयाला विकली गेलेली आहे। एनटीटी नावाची आंतरराष्ट्रीय कंपनी आहे, त्या ठिकाणी हा व्यवहार झाला आहे आणि त्याच्यामधनं मल्टी पद्धतीचं डेटा सेंटर बनवण्याचा त्यांचा प्रयत्न एनटीटी कंपनीचा। आणि म्हणून अलीकडच्या काळामधला हा मुंबईतला सर्वात मोठ्या व्यवहारापैकी एक व्यवहार मानला जातो आहे। आपल्याला आठवत असेल तर काही दिवसापूर्वीच एक अपार्टमेंटची विक्री व्यवहार झाला होता आणि त्याच्यात जवळपास 750 कोटी रुपयाचा हा व्यवहार होता। त्या पाठोपाठ अंधेरीतली ही जागा जवळपास 855 कोटी रुपयाला विक्री व्यवहार होणं ही खूप मोठी गोष्ट आहे। स्पेशली जितेंद्र कपूर यांनी ह्या पद्धतीचा व्यवहार केला आहे आणि त्यामुळं जो डेटा सिक्युरिटीचा विषय होता त्या दृष्टीनं आंतरराष्ट्रीय कंपन्या कसा विचार करतात, स्पेशली मी जसं म्हणालो की नवी मुंबईमध्ये पण एक डेटा सेंटर झालेलं आहे, तशाच पद्धतीचं डेटा सेंटर हे अंधेरीमध्ये व्हावं या दृष्टीने त्या कंपनीने विचार केला। आणि मला वाटतं की मुंबईमध्ये अलीकडच्या काळातली स्क्वेअर फीटच्या हिशोबानं झालेली ही सगळ्यात मोठी आर्थिक उलाढाल आहे की ज्या उलाढालीमध्ये सरकारला केवळ 9 कोटी रुपयाची स्टॅम्प ड्युटी मिळालेली आहे। अर्थात एनटीटी ही आंतरराष्ट्रीय कंपनी ही काय स्वरूपाचा डेटा इथे सिक्युअर करू इच्छिते, काय बॅकएंडमध्ये त्यांनी काही सेवा पाश्चात्य राष्ट्रांना दिलेल्या आहेत का, अशा अनेक गोष्टीचं आणखी उत्तर मिळणं अपेक्षित आहे। पण हा एक व्यवहार जो आहे तो चर्चेत आहे सध्या। निश्चित। राहुल सर, धन्यवाद संपूर्ण सविस्तर माहिती करता।